नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला DRDO यांच्या मार्फत या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी मित्रांनो 764 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी सिनियर टेक्निकल असिस्टंट ग्रुप बी असेल, टेक्निकल असिस्टंट यासारखी पदभरती असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पगार असणार आहेत 19,600 पासून ते 1,12,400 पर्यंत तुम्ही पगार सुद्धा असणार आहे. त्यासाठी तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करायचे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नोटपॅड चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो सेंट्रल फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट म्हणजे कॅप्टन या पदाची या ठिकाणी जाहिरात आहे. त्यासाठी DRDO मार्फत या ठिकाणी तुम्हाला जाहिरात असणार. त्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड अगेन्स्ट 561 जागा यासाठी असणार आहेत. सिनियर टेक्निकल असिस्टंट ग्रुप बी साठी आणि 203 जागा या ठिकाणी टेक्निकल टेक ए साठी तुम्हाला पदभरती असावी. त्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन जर बघितलं तर मित्र तुम्हाला ही नोटिफिकेशन 1/1/2026 पर्यंत तुमची इलिजिबल असणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन असणार आहेत 11/12/2025 पासून ते 1/1/2026 पर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे. पेमेंट असणार आहे 3/1/2026 पर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर फॉर्म मध्ये करेक्शन असणार 4/1/2026 पर्यंत तुम्ही अप्लाय सुद्धा करायचे. त्यासाठी मित्रांनो यासाठी जी एक्झाम असते ती www.drdo.go.in वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा. त्यासाठी मित्रांनो पेमेंट पात्रता या ठिकाणी आपण पाहणार. सेक्शन ए असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार EQR असणार आहेत. पहिली जी आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट ग्रुप बी नॉन गेझेटेड नॉन मिनिस्टर पोस्ट असणार आहेत. यासाठी पे स्केल असणार आहेत लेवल 6 मध्ये 25,400 ते 1,12,400 दरम्यान. SPC 7 मध्ये पे स्केल असणार आहे. त्यासाठी एज्युकेशन असणार मित्र तुम्हाला एज्युकेशन बघितलं तर मित्र तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री राहणार आहेत. जे की इंजिनिअरिंग वगैरे डिग्री असते ते एडिटिंग चालू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. यामध्ये इंजिनिअरिंग नुसार जागा असणार आहेत. जर बघितलं तर ऑटोमोबाईल इंजिनिअरसाठी 3 जागा असणार आहेत. केमिकलसाठी 15, केमिस्ट्रीसाठी 22, सिव्हिल इंजिनियर 11, कॉम्प्युटर सायन्स इंजिनियर 160, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिव्हिजन असते 11, इलेक्ट्रिकल 47, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन साठी 111, जिओलॉजी 1, इंस्ट्रुमेंटेशन 6, इंस्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर 2, लायब्ररी सायन्स 5, मॅथमॅटिक्स 6, मेकॅनिकल इंजिनियर 127, मेट्रोलॉजी इंजिनियर 12, फिजिक्स 4, फिलॉसॉफी 4 अशा 561 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्याचबरोबर जर SC असले तर 83, ST 43, OBC 136, EWS 50 आणि ओपन 249 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार. त्यासाठी हँडीकॅपसाठी 21 जागा सेपरेटली असतात. पुढच्या येतो दुसरी जाहिरात टेक्निशियन ग्रेड ए टेक ए साठी नॉन ग्रुप सी पोस्ट आहेत. नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्टर लेवलची पोस्ट आहेत. त्यासाठी लेवल 2 मध्ये पे स्केल असणार आहेत 19,000 पासून ते 63,200 दरम्यान पे स्केल असणार आहे. त्यासाठी मित्रांनो जर पात्रता बघितली तर मित्रांनो तुम्हाला 10वी पास बरोबर तुमच्याकडे ITI जो आहे तो ITI सुद्धा तुमच्याकडे राहणार. आता जी पदभरती आहे ती ITI नुसार आणि जागेनुसार असणार आहेत. त्यासाठी ब्लॉक बाइंडर असणार आहेत. यासाठी एकूण 3 जागा. कार्पेंटरसाठी 4, CNC ऑपरेटर 3, स्कोपासाठी 52, ड्राफ्टमन मेकॅनिकलसाठी 6, इलेक्ट्रिशियनसाठी 30, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 31 जागा असणार आहेत. फिटरसाठी 25, मशिनीसाठी 12, मेकॅनिकल मोटर व्हेकल 7, ऑप्शनल वर्करसाठी 2, फोटोग्राफरसाठी 5, स्टेट मेटल वर्करसाठी 3, सर्वेअरसाठी 1, टर्नरसाठी 8 आणि वेल्डरसाठी 11 अशा 203 जागा असणार आहेत. त्यापैकी EC साठी 25, ST साठी 13, OBC 44, EWS 18 आणि ओपन 7 जागांसाठी तुम्हाला अशा स्वरूपात पदभरती असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी MES साठी 6 आणि एक्स सर्व्हिसमॅन साठी 16 आणि हँडिकॅप साठी 8 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. त्यासाठी मित्रांनो जी वयोमर्यादा असणार आहे ती वयोमर्यादा सुद्धा व्हेरीफाय केली जाणार आहे. त्यासाठी एज्युकेशन त्यासाठी मित्रांनो एलिजिबल क्रायटेरिया असणार आहेत. हा फॉर्म ऑल इंडिया कॅन्डिडेट अप्लाय करायचा आहे. एज असणार मित्रांनो एज हे 18 ते 28 वर्षे तुम्ही अप्लाय करायचं आहे. एज 1/1/2026 पर्यंत कॅल्क्युलेट केले जाणार आहे. त्यानुसार जर एज रिलेशन असणार नॉन क्रिमिनल OBC मध्ये असेल तर 3 वर्ष, SC ST मध्ये असेल तर 5 वर्ष वयाची सवलत सुद्धा तुम्हाला असणार आहे.
त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मेडिकल फिटनेस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला असावा लागणार आहे. तर मित्रांनो सेक्शन 3 आहे. तुम्ही हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, कोणकोणती फी लागणार आहे यासाठी फी असणार आहे मित्रांनो. STA B साठी फी असणार आहेत. UR OBC EWS साठी मित्रांनो तुम्हाला एकूण 750 रुपये फी असणार आहेत आणि वुमन्स आणि SC/ST एक्स सर्व्हिसमॅन साठी 500 रुपये फी असणार आहे. त्याचबरोबर टेक ए साठी असणार आहेत. त्यासाठी सर्वांसाठीच 500 रुपये तुम्हाला फी असणार आहे. त्याचबरोबर जनरल OBC EWS साठी 700 रुपये तुम्हाला फी सुद्धा असणार आहे. त्यासाठी मित्रांनो फॉर्ममध्ये करायचे असल्यास 4/1/26 ते 6/1/26 पर्यंत तुम्ही फॉर्ममध्ये करेक्शन वगैरे संपूर्ण करू शकता. त्यासाठी एक्झाम सेंटर्स असणार आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर मित्रांनो जर बघितलं तर कोल्हापूर आहे, नागपूर, नांदेड, मुंबई सबर्बन आहे, पुणे आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, अशा स्वरूपात तुम्हाला एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रातून या ठिकाणी असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला ID टाकून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून याची वेबसाईट आहे www.drdo.go.in. वेबसाईट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करू शकता. त्यासाठी ॲप्लिकेशन मल्टीपोस्टसाठी सुद्धा अप्लाय करू शकतात आणि डेट अँड एक्झामिनेशन तुम्ही या ठिकाणी हॉल तिकीटसाठी सुद्धा या ठिकाणी तुमचं येणार आहे. त्यासाठी सिलेक्शन प्रोसेस असणार मित्रांनो तुम्हाला एक्झामिनेशन पॅटर्न असणार आहेत. यामध्ये टेबल 1 असणार आहेत. CTA B साठी असणार आहेत. पहिल्यांदा तुमच्याकडे कॉम्प्युटर बेस्ड स्क्रीनिंग एक्झाम असणार आहे. त्यासाठी 150 प्रश्न असणार, 150 मार्काची एक्झाम आणि 120 मिनिटे वेळ असणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला CBT प्रोव्हिजनल सिलेक्शन असणार. पार्ट 1 साठी टेस्ट 20 मिनिटात असणार आहेत आणि पार्ट 2 तुम्हाला 120 क्वेश्चन असणार आहेत. 120 मिनिटात मार्काचा आणि 120 मिनिटे वेळ असणार. लक्षात घ्या 2 स्क्रीनिंग टेस्ट असणार आहेत. पार्ट 1 आणि पार्ट सुद्धा असणार. त्याचबरोबर त्यानंतर तुमच्याकडे राहिलेली प्रोसेस असणार आहे. टेबल 2 मध्ये जर बघितलं टेक्निशियन ए असणार आहेत. CBT स्क्रीनिंग असणार आहेत. यासाठी मित्रांनो 150 प्रश्न असणार आहेत. 150 मार्काची एक्झाम, 120 मिनिटे वेळ असणार आहेत. CBT प्रोव्हिजनल शॉर्ट असणार आहेत. पार्ट 1 प्रोबॅबिलिटी टेस्ट असणार आहेत. 20 मिनिटं असणार आहेत आणि पार्ट 2 असणार आहेत. सब्जेक्ट नॉलेज असणार आहेत. त्यासाठी 120 गुण आणि 120 मिनिटं वेळ असणार आहेत. 120 मार्काची एक्झाम आणि 90 मिनिटं वेळ असणार आहे. त्यानंतर तुमची ट्रेड टेस्ट सुद्धा तुमच्याकडे घेतली जाणार आहे. त्यासाठी सिलेक्शन प्रोसेस जर बघितली तर मित्र तुम्हाला पहिल्यांदा कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहेत. त्यानंतर मित्र तुम्हाला प्रोव्हिजनल लिस्ट लागून तुमच्याकडे दुसरी टायर टेस्ट होणार आहे. सिलेक्शन प्रोसेसचा क्रायटेरिया बघितला तर एकाच 15 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर ट्रेड टेस्ट असेल तर एकाच 8 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी मित्र तुम्हाला रिझॉल्युशन अँड टेस्ट केस प्रोसेस असणार आहेत. ओके, तरी तुम्ही तर तुम्हाला DRDO मार्फत एक नवीन जाहिरात व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.